वाटायला आता. तर आता हे सगळं आवरून वाटे काढल्या, कारण आता वाटे कमी पडतात आमच्या घरामध्ये. छान आहे बघा आकाश कंदील. हाय एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या छान अशा व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे व्लॉग. तर कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताना. मीही मस्त मजेत आहे. आज आपली व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट दुपारपासून झालेली आहे. सोहमचा अभ्यास झाला होता म्हणून हा इकडं कॅरम खेळायला निघाला होता आणि माझं काम आता इथून पुढं सायंकाळचं चालू होतं. दुपारी वगैरे भांडे जे मी घासले होते ते सगळे भांडे आडणीमध्ये लावून घेते होते. बाय द वे आमच्या इथं याला माळी किंवा रॅक म्हणतात, तुमच्या इथं काय म्हणतात नक्कीच सांगा बरं. नंतर मी म्हणलं स्वयंपाक करायला थोडासा वेळ आहे. हे जे दिसतं ना डोंगर तुम्हाला, ते डोंगर आज मला आवरूनच घ्यायचं होतं. ॲक्च्युली आता मी माझ्या सगळ्याच गोष्टी शेअर करते, पण काय काय असतं ना घरातल्यांना आवडत नाही आपल्या पर्सनल गोष्टी शेअर करायला. तर माझ्या घरामध्ये माझ्या छोट्या दिराचं लग्न झालेलं आहे. आता लग्न होऊन पण 6 महिने म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये झाले. त्याच्या लग्नामध्ये आलेले हे गिफ्ट्स आहेत. तर हे आम्ही असेच ठेवून दिलते, पण आता हे सगळं आवरायची वेळ आलेली आहे, कारण एवढं असं वाटतं की ते पडील काय. आणि आमच्या घरामध्ये कसं मांजर आहे ना, तर त्या मांजरीला मस्त अशा पायऱ्या झाल्या आहेत. काही वस्तू काढलेल्या, काही गोष्टी ठेवायच्या होत्या म्हणून हे बॉक्सेस असेच राहिले. आणि त्यानंतर खूप जणांचे लग्न होते, तर आम्ही ते गिफ्ट आलटीपलटी म्हणजे हे ह्याचं त्याला फिरवलं. पण बाय द वे हे तांबे वगैरे मी लग्नाच्या 1-2 महिने आधी घेऊन आलतो की कशाला लागतील वगैरे म्हणून. आणि हे डिनर सेट आहे. नंतर हा बॉक्स मी विचार केला की खालीच करायचा, पण सगळ्यात आधी चेक केलं कशात काय ते. आता एवढंच होतं. परत म्हणलं चला हे पण जे टोप आहे तेही काढून घेऊया, कारण बऱ्याच दिवस झालं हे इकडे माझं लक्षच नाही गेलं कामाच्या ह्याच्यामुळे. आता हे पण आम्ही लग्नाच्या आधी घेऊन आलो कढई वगैरे, आणि म्हणजे पाहिजे ते सापडतच नाही. सापडलं जे पाहिजे ते हे काढायचं होतं मला. वरती पेटारी कामायची. आता लग्नामध्ये एवढे सगळे गिफ्ट आलते, पण आमच्या लक्षातच नव्हतं. आम्ही असं सगळं ठेवून दिलं, कारण अशा काचेच्या आणि चिनीमातीच्या गोष्टी आमच्या घरात टिकत नाही, कारण सोहम आमचा असा आहे ना, त्याचा वापरच चांगला नाही. आता मला विचारत होतं की का काढत नाही असं आहे. मी म्हणलं नाही, राहून दे, आपण नंतर काढूया. आता हे आईस्क्रीमचे बॉल्स तर त्याला खूप आवडले होते, पण मी ते काय काढले नाही, कारण आता ह्या गोष्टीसाठी आम्हाला आमच्या सासूबाईंची परमिशन घ्यावी लागते ना. त्यासाठी मी म्हणलं राहू दे, आजीला विचारूया आणि मग काढूया. आता हा साचा जो आहे ना, तो मी माहेरून घेऊन आलती. तर आता हा पण मी असाच ठेवून दिलता, आणि खूप वेळेस मी शोधला दुसरीकडे आणि सापडला एकीकडे. तर तुमच्याबरोबर पण असंच होतं का बघा. आणि मग म्हणलं चला वाट्याही काढल्या, कारण आता घरामध्ये मेंबर वाढले असल्यामुळं आम्हाला भांडेही जास्त लागत आहेत. तर ह्या वाट्यासुद्धा मला पाहिजेल होत्या, म्हणून मी आता हे सगळं जे गबाळ आहे ना, परत आता ह्या कोट्यांमध्ये ॲक्च्युली धान्यांच्या कोट्या आहेत, पण ह्या आम्हाला खूप लहान पडत होत्या, म्हणून मी हे जे न लागणारे भांडे वगैरे आहेत, कधीतरी पाहुणे वगैरे आल्यावर छान वाटतं. आणि खरं सांगू अशा भांड्यांमध्ये आपल्या लेडीजचा तर लय जीव असतो. माझा तर लय आहे. मी ह्याला तारेची घासणीच लावू देत नाही, कारण ह्याच्यावरती रेषा पडतात. तर अशा प्रकारे माझं संपूर्ण आवरणं झालं होतं. सगळं कप्पा मी रिकामा केलेला आहे, आणि आता हे सगळं सामान काढून घ्यायचे. तर सोमनं इकडं मूग घेऊन आलं, आणि इकडं पकड, इकडं मी पुसते. सोम तसं लय मदत करते बरं का मला प्रत्येक गोष्टी. बघी कसं सांडलंय सगळं आपल्याला. इंडियन घरात पिशव्याचं कलेक्शन. पण ह्याच्यात नाही बसणार काय, असं काय सुद्धा बसत छोटूसच आहे. भाजी बिजी बसते, म्हणजे खूप भाजी पण नाही, म्हणजे बसल एक माणसापुरतं. टिफिन आहे तसं. तुला देऊ असलं टिफिन? किती छान आहे बघा आकाश कंदील.
सतत आकाश कंदील सारखे क्यूट आहेत पण. काय बसशील ह्याच्यामध्ये? काय सुद्धा बसत नाही. ते असं खोल बी पाहिजे ना, थोडस खोल बी म्हणजे नाही तुला भात वगैरे दिला तर बसून जाईल याच्यामध्ये. नाही. हा रे, ठेव असते बा. वर म्हणजे इथंच ठेवते पिशवीमध्ये. वाट्या काढल्या कारण आता वाटे कमी पडतात आमच्या घरामध्ये आणि थोडंसं बदलून घेतलं. हे सगळं आवरून झालेलं आहे. मला जवळजवळ 1 घंटा लागला आवरायला. लय घाण झालं होतं आणि काय वस्तू पाहिजे होत्या त्या सगळं काढून घेतल्या. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मला आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. बाय.